सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकरी असतील जनावर असतील यांचे मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि त्यांना खाण्याचा देखील धान्य असेल किंवा चारा जो आहे तो या ठिकाणी उरलेला नाही आहे। त्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात या सर्वच पिकांचं असेल खाद्यपदार्थांचं असेल ते नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त बाधित कुटुंबांसाठी जे आहे त्या ठिकाणी धान्य जे आहे ते देण्यात येत आहे। त्याचबरोबरीने त्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्य देखील या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे। खरं तर मोहोळमधील हे शासकीय गोदाम आहे आणि या ठिकाणी आता हे सर्व खाद्य जे धान्य आहे ते आणि त्याचबरोबरीने पशुखाद्य जे आहे ते दाखल झालेलं आपण पाहतो। ह्या गोण्या ज्या आहेत या पशुखाद्याच्या आहेत आणि जनावरांसाठी आता पूरग्रस्त भागांमध्ये ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे ज्याच्यामुळे शेती पिकं तर गेलेलीच आहे, त्याचबरोबरीने जनावरांचा चारा देखील वाहून गेलेला आहे। अनेक ठिकाणी जनावरांचा चारा कुजलेला आहे, तर दुसरीकडे घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व धान्य असेल तर ते देखील नुकसान झालेलं आहे। अशा सर्वच बाधित जवळपास 2849 कुटुंबांसाठी आता धान्य वाटपाला जे आहे ते सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज सकाळपासूनच हे धान्य वाटप जे आहे ते सुरुवात होणार होती, मात्र पशुखाद्य जे आहे ते वेळेत न आल्यामुळे त्याचबरोबरीने रेड अलर्ट असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। त्यामुळे या संपूर्ण जे काही पशुखाद्य असेल धान्य असेल ते येण्यासाठी बराच अवधी गेला। त्यामुळे आता अखेर सायंकाळच्या सुमारास जे आहे या ठिकाणी हे पशुखाद्य आणि धान्य दोन्हीही उपलब्ध झालेलं आहे आणि आता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन हे धान्य वाटप असेल किंवा पशुखाद्य वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। साधारणपणे मोहोळ तालुक्यातल्या ज्या सर्वाधिक बाधित गावं जे आहेत त्या बाधित गावांमध्ये सुरुवातीला हे पशुखाद्य असेल किंवा धान्य असेल ते वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये विशेषतः पीर टाकळी असेल, त्याचबरोबरीनं शिंगोली, तरडगाव, शिरापूर, मोह, नांदगाव आणि कामती खुर्द या साधारणपणे 6 गावांमध्ये आज रात्रीच्या सत्रामध्ये हे सर्व धान्य जे आहे ते वाटप करण्यात येणार आहे। आपण पाहतोय खरं तर हे शासकीय गोदाम आहे आणि या ठिकाणी हे सर्व धान्य आता आलेलं आहे आणि लवकरच आता हे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन रात्रीच्या सत्रामध्ये, कारण जनावरांना जे चारा असतो तो चारा किंवा त्यांचं पशुखाद्य जे आहे ते उपलब्ध नाही आहे, पुरामुळे सर्व वाहून गेलेलं आहे। त्यामुळे आता प्रायोरिटीने या ठिकाणी प्राधान्यक्रमाने हे पशुखाद्य आणि नागरिकांना धान्य जे आहे ते आता तात्काळ वाटप करण्याला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।